दर्शकों, आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज नेटवर्क। इस वक्त मैं गोरेगांव तहसील कार्यालय में मौजूद हूं, जो कि आज महाविकास आघाड़ी की ओर से आज ज्ञापन दिया गया है तहसीलदार महोदय इनके मार्फत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को। तो दर्शकों, आज महाविकास आघाड़ी जो कांग्रेस प्रवक्ता है, जो गोरेगांव शहर के कांग्रेस के वरिष्ठ नेतागण है, इन्होंने आज जो की ज्ञापन दिया है, तर यांना आज निवेदन देण्यात आले। महाविकास आघाडीच्या वतीने काय सांगणार? खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये बंद पुकारणं हे गरजेचं होतं, कारण ठाणे जिल्ह्यातील बदलापूर इथं एका 4 वर्षाच्या मुलीवर जी लैंगिक अत्याचाराची घटना झाली, त्या घटनेच्या संदर्भातली दखल प्रशासनानं वेळीच घेतलेली नाही। त्याच्या कुटुंबियांना त्रास देण्याचं काम केलं आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी बदलापूर या ठिकाणी रेल्वे स्टेशन असेल किंवा जे प्रशासनिक स्थळ असतील त्या ठिकाणी निदर्शन करण्यात आली, परंतु शासनाने मात्र दखल घ्यायला पाहिजे तेवढी दखल घेतलेली नाही। महाविकास आघाडीनं त्या बदलापूर येथील घटनेच्या संदर्भात तीव्र अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे संवेदनशीलच्या दृष्टिकोनातून प्रशासन जागं व्हावं या दृष्टिकोनातून बंद करण्याचं पुकारलेलं होतं। परंतु या ठिकाणी काही लोकांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली की बंदला आपण परवानगी देऊ नये आणि म्हणून तात्पुरता आदेश हायकोर्टाने बंद पुकारण्यात येऊ नये त्याला आळा घालण्याचं काम केलं। काँग्रेस महाविकास आघाडीतील जेवढे काही घटक पक्ष आहेत ते लोकशाहीला मानणारे पक्ष आहेत आणि मग लोकशाहीला मानणारे पक्ष असल्यामुळे हायकोर्टाच्या आदेशाचा सन्मान करून आज बंदऐवजी या संदर्भातलं निवेदन त्या घटनेच्या बदलापूरच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाचा आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी हे आज निवेदन दिलेलं आहे। एकीकडे कोलकातामध्ये जे कांड झालेलं आहे त्यावर काय सांगणार? तेथे तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे आहेत। कोलकात्यामध्ये एक निवासी डॉक्टरवर त्या ठिकाणी महिला होती, तिच्यावर अत्याचार झाला, तिची निर्घृण हत्या सुद्धा करण्यात आली। त्या ठिकाणी पश्चिम बंगालच्या प्रशासनाने कारवाई सुद्धा केली, त्या आरोपीला सुद्धा पकडलं आणि आरोपीला पकडून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। ती कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न हे सुरू आहे असं आम्हाला वर्तमानपत्राच्या माध्यमातून कळलेलं आहे। काही लोकांचं म्हणणं आहे की काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी हा फक्त राजनीती करत आहे, यामध्ये राजकारण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण मुद्दा हा 4 वर्षाच्या मुलीच्या लैंगिक प्रकरणाचा आहे आणि म्हणून महाराष्ट्र असेल किंवा महिलांची अत्याचारासंदर्भात पश्चिम बंगाल असेल त्या ठिकाणी काँग्रेसचा राजकारण नाही, समाजकारणाच्या दृष्टिकोनातून महिलांना सुरक्षितता प्रदान व्हावी। एकीकडे महाराष्ट्राचं सरकार हे लाडली बहीण योजनेच्या अंतर्गत येत आहे, परंतु बहिणांची किंवा महिलांची सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवर घालण्याचं काम महाराष्ट्राच्या सरकारनं केलेलं आहे आणि मग काँग्रेस कुठेही राजकारण करण्यात आहे हे फक्त राजकारणाच्या प्रेरणेनं विरोधी पक्ष लोक हे बोलत असतील तर त्याला तो त्यांचा मार्ग आहे। दर्शकों, अगले पार्ट में बहुत जल्द मिलेंगे। गोंदिया से देवेंद्र दमाए।